मॉडेल बघणार आहोत. तर मागचं जे लेक्चर होतं त्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की रुदरफोर्डचा जो एक्सपेरिमेंट त्याने जो केला होता, अल्फा पार्टिकलचा मारा केला होता गोल्ड फॉइलवर. तर तो करत असताना त्याने काही ऑब्झर्वेशन्स घेतले आणि त्या ऑब्झर्वेशन मध्ये त्याने काय बघितलं होतं की ज्यावेळी गोल्ड फॉइलवर अल्फा पार्टिकलचा मारा केला गेला तर काही अल्फा पार्टिकल हे 0 डिग्री अँगल मध्ये सरळ सरळ समोरच्या साईडने निघून गेले. काही अल्फा पार्टिकल्स किंवा अल्फा रेडिएशन्स हे लेस दॅन 0 डिग्री अँगल मध्ये, लेस दॅन 90 डिग्री अँगल मध्ये म्हणजे ॲक्यूट अँगल मध्ये काय झालेले आहेत ते डिफरंट झालेले आहेत. आणि काही जे अल्फा पार्टिकल्स किंवा अल्फा रेडिएशन्स असतील ते ग्रेटर दॅन 90 डिग्री अँगल, ग्रेटर दॅन 90 डिग्री अँगल मध्ये म्हणजे ऑप्टिक्स अँगल मध्ये ते काय झालेले आहेत तर त्यांची डायरेक्शन चेंज झालेली आहे. आणि काही अल्फा पार्टिकल्स हे डायरेक्टली 180 डिग्री मध्ये रिव्हर्स निघून आलेले आहेत. तर ह्या बेसिसवर त्याने काही ऑब्झर्वेशन्स केले आणि ते आपण सगळं त्या लेक्चरची लिंक मी हे जे युट्यूबचं आजचं लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये युट्यूबची ती लिंक दिलेली असेल. तर ज्यांनी कुणी ते लेक्चर बघितलेलं नसेल तर त्यांनी आधी तो एक्सपेरिमेंट जो आहे तो बघून घ्या आणि मग त्या बेसिसवर आज आपण हे रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल मांडणार आहोत. तर रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये सगळ्यात पहिला पॉईंट त्याने काय मांडला की ह्या ऑब्झर्वेशन्स वरून ज्या अर्थी 180 डिग्री मध्ये अल्फा पार्टिकल्स म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स रिपेल होत आहेत तर त्या अर्थी इथे मध्ये सेंटरला जिथपासून हे डिफ्रॅक्ट व्हायला सुरुवात झाली आणि रिपेल झाले त्या अर्थी सेंटरला कुठला तरी पार्ट असला पाहिजे आणि तो पॉझिटिव्हली चार्ज असला पाहिजे. तर त्याने त्याला काय नाव दिलं, न्यूक्लियस. हा जो सेंटरचा पार्ट आहे छोटासा पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकलचा जो पार्ट आहे जो सेंटर मध्ये आहे ॲटमच्या तर त्याला काय नाव दिलेलं आहे त्यांनी, न्यूक्लियस असं नाव दिलं. आणि तो पार्ट जो असेल त्या पार्टचं डायमेन्शन किती आहे तर त्या पार्टचं डायमेन्शन आहे अप्रॉक्सिमेटली 10⁻15 मीटर. ओके, जो सेंटरचा पार्ट असेल त्या पार्टचं जे डायमेन्शन असेल ते किती असेल 10⁻15 मीटर. तर आपण आता त्याचं समजा मॉडेल कन्सिडर करूयात की समजा हा ॲटम असेल तर ॲटमच्या जो सेंटरचा जो पार्ट असेल तो सेंटरचा पार्ट काय असणार आहे तर पॉझिटिव्हली चार्ज असणार आहे आणि त्याला त्याने काय नाव दिलेलं आहे, हा आहे त्यात न्यूक्लियस. न्यूक्लियस त्याचे डायमेन्शन्स असतील 10⁻15 मीटर. आता उरले काय तर हे जे पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस असणार आहे त्यामध्ये काय असणार आहे तर त्यामध्ये असणार आहेत प्रोटॉन्स. ओके, मग आता प्रोटॉन जर सेंटरला आहे तर इलेक्ट्रॉन्स कुठे आहेत तर रुदरफोर्डने त्याच्या मॉडेलमध्ये काय सांगितलं की ज्या अर्थी इलेक्ट्रॉनचं मास कमी आहे आणि ते त्यांचं मास जे असेल ते मास डायव्हर्ट करू शकत नाही अल्फा पार्टिकलला, त्या अर्थी जे इलेक्ट्रॉन्स असणार आहेत ते इलेक्ट्रॉन्स कुठे असणार आहेत तर हे इलेक्ट्रॉन्स ह्या न्यूक्लियसच्या भोवती असणार आहेत. कारण ते इलेक्ट्रॉनमुळे अल्फा पार्टिकलवर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज आहे. तर अल्फा पार्टिकल्स इलेक्ट्रॉनमुळे अट्रॅक्ट होतील परंतु ते त्याला डायव्हर्ट करू शकणार नाही कारण अल्फा पार्टिकलचं मास काय आहे जास्त आहे. मग सेंटरवरून जर ते रिपेल होत आहेत तर रिपेल पूर्णपणे कशामुळे होत आहेत पॉझिटिव्ह चार्जमुळे होत आहेत. आणि त्यामुळे त्याने काय सांगितलं की हे जे इलेक्ट्रॉन्स असणार आहेत हे इलेक्ट्रॉन्स कुठे असणार आहेत, जे पण इलेक्ट्रॉन असतील ते इलेक्ट्रॉन्स कुठे असतील तर याच्या भोवती असणार आहेत. म्हणजेच सेकंड पार्ट काय सांगितलं त्याने, इलेक्ट्रॉन्स आर डिस्ट्रीब्युटेड अराउंड द न्यूक्लियस, distributed around the nucleus, न्यूक्लियसच्या भोवती ते डिस्ट्रीब्यूट झालेले असणार आहे ह्या न्यूक्लियसच्या भोवती. पण न्यूक्लियसच्या भोवती तर खूप जास्त एम्प्टी स्पेस आहे कारण जर ह्याची डायमेन्शन 10⁻15 आहे आणि जो ॲटम असेल त्या ॲटमची डायमेन्शन जे असतील ते किती आहे 10⁻10 मीटर. हे डायमेन्शन जे आहेत मधले ते आहे 10⁻15 मीटर. म्हणजे याचा अर्थ हा ॲटम जो असेल तो अप्रॉक्सिमेटली 10⁵ टाइम्स म्हणजे किती झालं 1000 म्हणजे किती झाला हा 1,00,000 टाइम्स काय असणार आहे तो जास्त असणार आहे. तो जो ॲटम असणार आहे तो मोठा असणार आहे न्यूक्लियसच्या पेक्षा. ओके, हे झालं त्याचं सेकंड ऑब्झर्वेशन. थर्ड ऑब्झर्वेशन काय आहे तर हा जो ॲटम असणार आहे तो काय असणार आहे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असणार आहे. इलेक्ट्रिकली न्यूट्रल म्हणजे काय तर जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स असतील तेवढेच नंबर ऑफ काय असणार आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स. त्यामुळे हा होल जो ॲटम असणार आहे तो पूर्ण ॲटम काय असणार आहे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असणार आहे. ओके, कारण तो जर पूर्णपणे इलेक्ट्रिकली न्यूट्रल नसता तर त्या पूर्ण ॲटमवर समजा जर पॉझिटिव्ह चार्ज असता तर त्या ॲटमने काय केलं असतं अल्फा पार्टिकल सगळेच अल्फा पार्टिकल्स रिपेल केले असते.
किंवा जर त्या पूर्ण ऍटमवर निगेटिव्ह चार्ज असता तर त्याने सगळेच अल्फा पार्टिकल्स काय केले असते, अट्रॅक्ट केले असते. अल्फा पार्टिकल पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि जर ऍटमवर निगेटिव्ह असता तर अट्रॅक्ट केले असते सगळेच्या सगळेच. पण तसं झालंय का, तसं झालेलं नाहीये. या अर्थी काय असणार आहे, तो ऍटम जो आहे तो पॉझिटिव्हली चार्ज पण नाही पूर्णपणे आणि पूर्णपणे निगेटिव्हली चार्ज पण नाही. तर त्याचा काही सेंटरचा पार्ट पॉझिटिव्ह आहे आणि भोवतीचा पार्ट जो आहे तो निगेटिव्ह आहे. मग सेंटरचा जो पार्ट आहे तो असेल न्यूक्लियस, अराउंड जो पार्ट आहे त्याचा तो असणार आहे इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे त्या ठिकाणी आणि ऍटम काय असणार आहे, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असणार आहे. पण त्याने चौथा महत्त्वाचा पॉइंट सांगितला की हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, दीज इलेक्ट्रॉन्स आर नॉट स्टेशनरी. नॉट स्टेशनरी याचा मिनिंग काय होतो की ते इलेक्ट्रॉन्स एका जागेवर स्थिर नाहीयेत. मग एका जागेवर स्थिर नाहीयेत मग काय आहेत, तर दीज इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग around the nucleus, revolving around the nucleus in circular orbit, in circular orbit. ओके, हे चार महत्त्वाचे पॉइंट आहेत त्यांनी सांगितलेले की हा जे पण इलेक्ट्रॉन असतील, हा इलेक्ट्रॉन असेल तर हा या ठिकाणी थांबलेला नसणार आहे ओव्हरऑल टाइम साठी. तो काय असेल, तो याच्या भोवती काय असणार आहे, फिरत असणार. दुसरा इलेक्ट्रॉन पण याच्या भोवती फिरत असणार. सगळे इलेक्ट्रॉन जे असतील ते त्या सेंटर मध्ये फिरत असणार. ओके, हे झाले रुदरफोर्डचे 4 पॉइंट्स. कोणकोणते, एक म्हणजे न्यूक्लियस, त्याचे डायमेन्शन्स त्याने सांगितले. दुसरा म्हणजे इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या भोवती आहेत, अराउंड द न्यूक्लियस डिस्ट्रीब्युशन आहे. तिसरं म्हणजे ॲटम इलेक्ट्रिकल न्यूट्रल आहे आणि चौथा म्हणजे इलेक्ट्रॉन स्टेशनरी नाही आहेत तर ते सर्क्युलर ऑर्बिट मध्ये त्याच्या भोवती फिरतायत. पण मग हे 4 पॉइंट सांगितल्यानंतर अशी कोणती ड्रॉबॅक्स होते की ज्यामुळं रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये देखील आपल्याला काही सुधारणा घडून आणण्याची गरज पडली. ओके, आणि त्याच्यानंतर बोहरचं मॉडेल आलं. तर असे कोणकोणते पॉइंट्स होते की ज्याच्यामुळे रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये आपल्याला चेंजेस घडून आणावे लागले. तर हे काय आहे त्याचे ड्रॉबॅक्स. ओके, तर सगळ्यात पहिला जो ड्रॉबॅक आहे तो काय आहे की जर हे इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या भोवती फिरतायत सर्क्युलर ऑर्बिट मध्ये, ओके, जर ते फिरत असतील सर्क्युलर ऑर्बिट मध्ये तर याचा अर्थ, आता समजा हे डस्टर असेल तर जर ज्यावेळी हे डस्टर फिरतंय त्यावेळेस काय होतंय, याची डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होती. सुरुवातीची डायरेक्शन एक्स होती, आता तो वाय कडे गेला, परत निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स गेला. म्हणजे ज्यावेळेस हा पार्टिकल कंटिन्युअसली डायरेक्शन चेंज करतोय म्हणजे त्याची जी व्हेलॉसिटी असेल, व्हेलॉसिटी कशाला म्हटलं जातं, मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन. वेग जो असेल तो वेग, तर हा जो वेग चेंज होणार आहे म्हणजे याची जी स्पीडची व्हॅल्यू असेल, समजा 10 मीटर पर सेकंद असेल तर ती एक्स डायरेक्शन त्याची चेंज होती. म्हणजे जर हा व्हेलॉसिटी याची चेंज होत असेल तर व्हेलॉसिटी चेंज होते म्हणजे त्याला ॲक्सेलरेशन मिळते. मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे, व्हेलॉसिटी पर युनिट टाइम इज कॉल्ड एज ॲक्सेलरेशन. जर व्हेलॉसिटी चेंज होती तर ॲक्सेलरेशन मिळते. ओके, व्हेलॉसिटीमुळे याला काय मिळणार आहे, ॲक्सेलरेशन. आणि ॲक्सेलरेशनमुळे काय मिळणार आहे, याला फोर्स मिळणार आहे. कारण फोर्स न्यूटनच्या सेकंड लॉ नुसार काय असतो, फोर्स म्हणजे असतो मास इंटू ॲक्सेलरेशन. आणि जर याला फोर्स मिळणार असेल तर आपल्याला माहिती आहे एनर्जीची व्हॅल्यू किती असते की फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट ही असते एनर्जीची व्हॅल्यू. जर ह्याला व्हेलॉसिटी चेंज होतीये त्यामुळे त्याला ॲक्सेलरेशन मिळतंय, ॲक्सेलरेशनमुळे फोर्स मिळणार आहे. तर याचा अर्थ याची काय होतीये, काय होतंय, ॲक्सेलरेशनमुळे फोर्स इन्क्रीज होत जाणार आहे. व्हेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होतीये त्यामुळे ॲक्सेलरेशन कंटिन्युअसली चेंज होईल. ॲक्सेलरेशनमुळे फोर्स मिळणार आहे, फोर्समुळे तो काय करणार आहे, त्याला एनर्जी असणार आहे काहीतरी. आणि ही एनर्जी फिरण्यासाठी वापरली जाणार आहे त्यामुळं एनर्जी कंटिन्युअसली इमिट होणार आहे. ओके, ज्या अर्थी एनर्जी इमिट होणार आहे, ज्या अर्थी एनर्जी इमिट होणार आहे त्या अर्थी हा जो पार्टिकल असणार आहे तो काय होणार आहे, एनर्जी इमिट करतोय म्हणजे काय होतं, त्याची एनर्जी आता काय व्हायला लागली आहे, कमी कमी व्हायला लागली. ओके, पार्टिकलची एनर्जी कमी कमी व्हायला लागली. सगळ्यात पहिला ड्रॉबॅक काय असणार आहे की इलेक्ट्रॉन्स आर ॲक्सेलरेटिंग. इलेक्ट्रॉन्स आर ॲक्सेलरेटिंग सो इट emits energy radiations. तो कंटिन्युअसली काय करणार आहे, एनर्जी रेडिएशन्स जे असणार आहेत रेडिएशनच्या फॉर्म मध्ये एनर्जी, म्हणजे आपण जे म्हणतो की एनर्जी हीट रेडिएशन्स असू दे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स असू दे, व्हिजिबल लाईट स्पेक्ट्रा असू दे, हे जे लाईट रेडिएशन्स असतील तो कंटिन्युअसली ती लाईट एनर्जी जी असेल ती एनर्जी तो कंटिन्युअसली इमिट करत राहणार. आणि ती एनर्जी जर त्याने इमिट केली तर याचा अर्थ काय होणार आहे, त्याची एनर्जी कमी कमी होत चालेल. म्हणजेच काय होणार आहे की हा समजा एकच इलेक्ट्रॉन मी इथे कन्सिडर केले ना, हा जर त्याची एनर्जी कमी कमी व्हायला लागली तर तो काय होणार आहे, जास्तीत जास्त सेंटरकडे अट्रॅक्ट व्हायला लागणार आहे. कारण इथे जास्त पॉझिटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहे. ओके, आणि ह्याच्याकडचा जो फोर्स आहे तो कमी कमी व्हायला लागला, त्याची एनर्जी कमी कमी व्हायला लागली म्हणजे काय होणार आहे, हा
जास्त अट्रॅक्ट होईल आणि एक पॉईंट असा येईल की त्या पॉईंटला तो काय होणार आहे, सेंटरमध्ये जाऊन पडणार आहे. ऍक्सेलरेशन व्हेलॉसिटी इंक्रीज झाल्यामुळे ऍक्सेलरेशन इंक्रीज होणार आहे. ऍक्सेलरेशनमुळे ही रेडियस कमी कमी होत चालली आहे, रेडियस कमी कमी होत चालली आहे. त्याच्यामुळे काय झालं की हा याच्या सेंटरच्या जास्त जवळ यायला लागलाय. सेंटरला तर पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉन जसं जसं जास्त जवळ येईल तसा तसा तो प्रोटॉन जे असतील सेंटरचे ते त्याला जास्त जोरात अट्रॅक्ट करणार आहे आणि त्यामुळे काय होईल की ह्या एनर्जी इमिट करत करत काय होईल, सेंटरला येऊन इथे नष्ट होऊन जाईल किंवा सेंटरला पूर्ण ड्रॉप होऊन जाईल. त्यालाच म्हटलं जातं ॲनिलेशन प्रोसेस. ॲनिलेशन म्हणजे हा इलेक्ट्रॉन काय असणार आहे, तर ॲनिलेटिंग इलेक्ट्रॉन असणार आहे. ओके, ह्या प्रोसेसला म्हटलं जातं ॲनिलेशन प्रोसेस. ओके, आता हे जे रेडिएशन्स असणार आहेत ते कशा फॉर्म मध्ये असणार आहेत, तर मी आता तुम्हाला सांगितलं की हे जे रेडिएशन्स बाहेर पडतील ते कोणते रेडिएशन असतील, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स असतील. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स, कारण त्याची जी एनर्जी असेल ती ह्या पद्धतीची असेल की जे त्या सर्क्युलर भोवती फिरतील. आणि मी आता तुम्हाला सांगितलं की जो मधला जो सेंटरचा जो पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे तो हे इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करणार आहे. म्हणजे काय झालं, आता याची रेडियस कमी कमी होत गेली, रेडियस कमी कमी होत गेली, याचा अर्थ एनर्जी काय झाली, याची वाढत चालली आहे. ओके, तो तेवढ्या फोर्सने त्याला अट्रॅक्ट करतोय, त्याला जास्तीत जास्त फोर्सने अट्रॅक्ट करतोय. जसं जसं रेडियस कमी कमी होत जाईल हा जो सेंटरचा न्यूक्लियस असेल त्याला तितक्या जास्त पॉवरने खेचायचा प्रयत्न करेल, कारण तो न्यूक्लियसच्या जवळ चालला इलेक्ट्रॉन्स. ओके, न्यूक्लियसच्या जवळ चालला, डिस्टन्स कमी कमी व्हायला लागल्यामुळे न्यूक्लियस त्याला ओढून घेणार आहे त्या इलेक्ट्रॉनला आणि त्यामुळे त्याच्यावरचा फोर्स इन्क्रीज होणार आहे आणि परिणामी जर फोर्स इन्क्रीज झाला तर त्यावरती त्याची एनर्जी इन्क्रीज होणार आहे. ती एनर्जी इन्क्रीज होणार आहे म्हणजे ती इमिट होणारी एनर्जी पण इन्क्रीज होणार आहे आणि इमिट होणारी एनर्जी इन्क्रीज होणार आहे. म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे बाहेर पडणार आहेत ते काय होणार आहेत, हायर फ्रिक्वेन्सीने बाहेर पडायला पाहिजे. हे जे रेडिएशन्स असणार आहेत त्याची फ्रिक्वेन्सी काय पाहिजे, इन्क्रीज होणारी पाहिजे. म्हणजे सुरुवातीची रेडिएशनची फ्रिक्वेन्सी एवढी असेल तर नंतरची इन्क्रीज होईल, नंतरची अजून इन्क्रीज होईल. रेडिएशनची जी फ्रिक्वेन्सी असणार आहे ती इन्क्रीज होत जाणार आहे. आपण याचा सेपरेट पार्ट बघणार आहोत. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, वेव्हलेंथ म्हणजे काय, वेव्ह नंबर म्हणजे काय, एनर्जी बरोबर ते कसे रिलेटेड आहेत. सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा की एनर्जी जर इन्क्रीज झाली तर फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते आणि इथे फोर्स इन्क्रीज होतोय त्यामुळे एनर्जी इन्क्रीज होतीये. ते रेडिएशन चे जे इमिट होणारे रेडिएशन आहेत ते हायर फ्रिक्वेन्सीचे असायला हवेत. परंतु काय लक्षात आलंय की जर ह्या ॲटमचा स्पेक्ट्रा घेतला, ॲटमिक स्पेक्ट्रा हा आपला नेक्स्ट टॉपिक आहे, हा जर ॲटमचा एनर्जीचा जर व्हॅल्यू डाटा कॅल्क्युलेट केला तर त्याच्यामध्ये काय दिसून येतं की ज्या फ्रिक्वेन्सी आहेत त्या कॉन्स्टंट आहे. ती जी फ्रिक्वेन्सी बाहेर पडणारी आहे ती कॉन्स्टंट आहे. त्याची हायर फ्रिक्वेन्सी म्हणजे फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होताना दिसत नाही आपल्याला. जर फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू 5 हर्ट्स असेल तर ती शेवटपर्यंत 5 हर्ट्सच आहे. 5, 6, 7, 8 अशा पद्धतीने ती चेंज होत नाही. म्हणजे हा काय आहे, याचा ड्रॉबॅक आहे. पहिला ड्रॉबॅक काय आहे की हा इलेक्ट्रॉन सेंटरला जाऊन नष्ट व्हायला पाहिजे, ॲनिलेशन प्रोसेस व्हायला पाहिजे. पण ऍक्च्युली आपण बघतो इलेक्ट्रॉन नष्ट होत आहेत का, तर नाही इलेक्ट्रॉन नष्ट होत. जो आहे एलिमेंट त्या एलिमेंटमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या आणि प्रोटॉनची संख्या कॉन्स्टंट आहे. म्हणजे हा झाला पहिला ड्रॉबॅक की ॲनिलेशन प्रोसेस होत नाही, पण ह्याच्यानुसार ॲनिलेशन प्रोसेस होती. दुसरा पॉईंट की हायर फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन्स इमिट व्हायला पाहिजेत, पण तसं घडून येत नाही. कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन्स आपल्याला आढळून आले ज्यावेळेस आपण याचा अभ्यास केला त्यावेळेस. हा झाला याचा सेकंड ड्रॉबॅक. आणि थर्ड ड्रॉबॅक काय आहे की there is in this model there is not any information related to electron distribution. म्हणजेच काय, तर इलेक्ट्रॉन कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केलेले असतील ह्या न्यूक्लियसच्या भोवती यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं सर्क्युलर ऑर्बिट मध्ये, पण ते सर्क्युलर ऑर्बिट इथे आहे, इथे आहे, इथे आहे, कुठे आहे असं काही सांगितलेलं नाही. म्हणजे आपल्याला ह्या न्यूक्लियसच्या भोवती जेवढे सर्क्युलर ऑर्बिट ड्रॉ करता येतील तेवढे आपण ड्रॉ करू शकतो. याला काहीच लिमिट नाही, तो कोणत्या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये असेल. ओके, म्हणजे इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते फक्त त्याने सांगितलं की तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतोय, पण कुठल्या, त्याची रेडियस काय असेल, त्याच्यामध्ये संख्या किती असेल, त्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील, 1 इलेक्ट्रॉन असेल की 7 असतील की 8 असतील, हे त्याने कुठलंही डिस्ट्रीब्युशन तो सांगू शकलेलं नाही त्या एक्सपेरिमेंटच्या ऑब्झर्वेशनच्या बेसिसवर. ओके, म्हणून काय आहे याचा तिसरा ड्रॉबॅक, तर इलेक्ट्रॉनचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते स्पेसिफाय केलेलं नाहीये या मॉडेलने. आता असं जरी असलं, ह्याचे जरी ड्रॉबॅक्स असले आणि त्यामुळे पुढचं जे मॉडेल आलेलं आहे ते बोहरने पुढचं नवीन मॉडेल सांगितलं ॲटॉमिक स्पेक्ट्राच्या बेसिसवर, ते जर मॉडेल सांगितलं असलं तरी ह्याने जो हा केलेला एक्सपेरिमेंट होता तो खूप ग्रेट होता. कारण त्याच्या बेसिसवर सर्वात प्रथम सांगितलं गेलं की न्यूक्लियसची जी साईज आहे
न्यूक्लियसची साईज 10⁻⁻15 मीटर, म्हणजे 1 मीटर असतो त्याचा 10⁻15 घात इतकं छोटं जो न्यूक्लियस आहे ते डोळ्याला आपण बघू शकत नाही, ते कोणत्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने तो बघू शकला नाही, तरी देखील त्याने ते एस्टिमेट करून दाखवलं की न्यूक्लियसची साईज किती असू शकते. त्यामुळे ह्या एक्सपेरिमेंटला खूप महत्व आहे. परंतु याचे ड्रॉबॅक्स काही असल्यामुळे पुढे चालून ह्या जो एक्सपेरिमेंट आहे यामध्ये सुधारणा केल्या गेल्या. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा पार्ट बघूयात की ज्यामध्ये आपण बघणार आहोत ॲटॉमिक स्पेक्ट्रा म्हणजे काय. त्या ॲटॉमिक स्पेक्ट्राचे 2 टाइप्स असतात, एक म्हणजे ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा आणि दुसरा म्हणजे इमिशन स्पेक्ट्रा. स्पेक्ट्रा म्हणजे काय, ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय, इमिशन म्हणजे काय, आणि त्याच्या बेसिसवर हे जे सगळे स्पेक्ट्रा आहेत त्याच्या बेसिसवर बोहरने कशा पद्धतीने मॉडेल सांगितलेलं आहे की कशा पद्धतीचे रेडिएशन्स असू शकतात, इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने असू शकतं, इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते कोणत्या स्पेक्ट्राच्या बेसिसवर कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं, मग जे ॲनिलेशन प्रोसेस आहे ती ऍक्च्युली घडतीये का, जर ती घडत नाहीये तर ती का घडत नाहीये, कारण आपल्याला माहिती आहे हा याचा ड्रॉबॅक्स आहे, म्हणजे ऍक्च्युली ती घडत नसणार आहे ॲनिलेशन प्रोसेस, इलेक्ट्रॉन सेंटरला जाऊन पडत नाहीये, पण मग तो का पडत नाहीये हे सगळ्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न बोहरने केलाय. ते मॉडेल आपण नंतर बघणार आहोत.